सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या खिलारवाडी शिंदे वस्ती येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे। उसाला पाणी देण्यासाठी मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून 28 वर्षीय तरुण शेतकरी धनाजी दामोदर बागल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली। मयत धनाजी बागल हे रात्री जेवणानंतर आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते। रात्री 12:30 वाजता त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरील स्टेटस पाहून अपडेट केले आणि त्यानंतर मोटार सुरू करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला। शॉक इतका तीव्र होता की ते जागीच कोसळले। ही दुर्घटना लक्षात येताच त्यांना तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। धनाजी बागल यांचे केवळ 10 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते। त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ आणि 3 बहिणी असा मोठा परिवार आहे। त्यांच्या अकाली जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।